नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज तलाठीची जी एक्झाम आहे त्याच्यासाठी महत्त्वाचे असणारे जे प्रश्न आहेत जे एक्झामसाठी अतिशय उपयुक्त आहेत, तर त्याच्याविषयी या ठिकाणी चर्चा करणार आहेत. तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. चला तर मग या ठिकाणी सुरुवात करूयात. लांबीचे SI एकक डॅश डॅश आहे. तर यासाठीचे पर्याय बघा: सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर, यार्ड. त्या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर लांबीचं SI युनिट जर काही असेल तर ते आहे मीटर असं. तर हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. पुढेचा जो क्वेश्चन आहे तो बघूयात. हा प्रश्न आहे मराठीमधला. मराठी हा जो विषय आहे की त्याच्यावरती एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात. तर तो प्रश्न बघा काय आहे: खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. त्यासाठीचे पर्याय काय आहेत ते बघूयात. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, उभयलिंग. तर या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत आणि या 4 पर्यायामधून जो योग्य पर्याय आहे तो या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय येतं बघा, तर स्त्रीलिंग असं या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येतं. तर हे लक्षात घ्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न बघा: चूज द ॲप्रोप्रिएट कंजंक्शन फॉर गिवन सेंटेन्स. तर सेंटेन्स काय दिला आहे ते बघूयात. डॅश डॅश ही गॉट मॅरिड टू दॅट रिच वुमन ही गेव अप हिज जॉब. यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. ऑन द अदर हँड, बी ऑप्शन आहे ॲज सून ॲज, सी ऑप्शन आहे दो, अँटी ऑप्शन आहे मोरेवर. तर या क्वेश्चनचं आन्सर काय येतं ते बघूयात. बघा हा जो सेंटेन्स आहे तो काय आहे ते नेमकं बघा. डॅश डॅश ही गॉट मॅरिड टू दॅट रिच वुमन ही गिव अप हिज जॉब. याचा अर्थ काय होतो बघा, तर त्या श्रीमंत स्त्रीशी लग्न होताच त्यानं नोकरी सोडली असं हे स्टेटमेंट जे आहे ते मराठीत त्याचं कन्व्हर्जन होतं आहे. पर्यायामध्ये आपल्याला त्यांनी जे 4 ऑप्शन दिलेले आहेत कोणता सुटेबल ऑप्शन त्या ठिकाणी येतो, तर ॲज सून ॲज हा जो पर्याय आहे तर या ठिकाणी तो जो पर्याय आहे तो या ठिकाणी येतो. ॲज सून ॲज ही गॉट मॅरिड टू दॅट रिच वुमन ही गेव अप हिज जॉब. तर असं या ठिकाणी या प्रश्नाचं आन्सर येतं. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तो बघूयात. बघा प्रश्न आहे: रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. वाक्य काय आहे ते बघा. पुण्यामध्ये वाहतुकीचा खोळंबा होणं हे डॅश डॅश झालं आहे आणि त्यासाठीचे 4 ऑप्शन्स काय आहेत ते बघूयात. अद्यापि, नित्य, येथून, तेथे. तर या प्रश्नाचं उत्तर काय येतं बघा, तर याचं उत्तर येतं नित्य असं, की पुण्यामध्ये वाहतुकीचा खोळंबा होणं हे नित्य झालेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न काय आहे बघा. ऑक्टोबर 2018 भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील डॅश डॅश येथे विश्वशांती अहिंसा संमेलनाचे उद्घाटन केले. तर त्यासाठीचे 4 ऑप्शन्स बघा. पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे. तर या ठिकाणी तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि या 4 ऑप्शन्समध्ये तुम्हाला योग्य जो पर्याय आहे तो या ठिकाणी निवडायचा आहे आणि तो पर्याय काय आहे तो बघा. प्रश्नाचे उत्तर काय येते, उत्तर येते नाशिक असे. नाशिक ज्या ठिकाणी राष्ट्रपतींनी विश्वशांती अहिंसा संमेलनाचं उद्घाटन केलेलं होतं. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. पुढचा प्रश्न काय आहे बघा. पुढील शब्दास जोडशब्द सांगा. कडे डॅश डॅश. तर या ठिकाणी 4 ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत. किल्ला, किल्ले, कपाऱ्या, पायऱ्या, खाचा. तर या ठिकाणी हे जे 4 पर्याय त्यांनी दिलेले आहेत या पर्यायामध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येतं ते आपण इथे बघणार आहोत. तर याचं उत्तर येतं कपाऱ्या असं. तर कपाऱ्या जे आहेत ते कडे कपाऱ्या हा जोडशब्द त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेला आहे, कपाऱ्या. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न आहे की जानेवारी 2019 महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन केले गेले होते. त्यासाठीचे 4 पर्याय बघा. नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिप चॅलेंज, खेलो इंडिया यूथ गेम्स, कॉमनवेल्थ यूथ गेम्स, एशियन जुडो चॅम्पियनशिप.
तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर ज्या ठिकाणी मला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि या 4 ऑप्शन्समधून तुम्हाला जे योग्य उत्तर आहे ते काय आहे तर खेलो इंडिया यूथ गेम्स हे या ठिकाणी याचं उत्तर येतं. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. प्रश्न पुढचा बघा. मुघल सम्राट अकबराच्या दरबारामध्ये प्रसिद्ध संगीतकार तानसेन यांचं मूळ नाव डॅश होतं. तर जे तानसेन होते तर त्यांचं मूळ नाव काय होतं? रामताणू पांडे, मकरंद पांडे, लाल कालवंत, रामदास. तर मुघल सम्राट जे होते तर त्यांचं काय नाव होतं तर रामताणू पांडे हे जे आहे तर त्या ठिकाणी त्यांचं नाव होतं. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही जाणार आहात. आपण जातोय बघा. महाराष्ट्रामधील नगरधाण या शहराची डॅश राजाने स्थापना केलेली होती. तर या ठिकाणचे ऑप्शन्स बघा. मुघल, सूर्यवंशी, गुप्त, चेरा. तर हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर काय येतं ते बघूया. सूर्यवंशी हे जे आहे तर हे याचं उत्तर येतं. महाराष्ट्रामधील नगरधाण या शहराची सूर्यवंशी राजाने स्थापना केली होती. तर हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढील अधोरेखित अवयवाचा प्रकार ओळखायला सांगितलेला आहे. तर वाक्य काय आहे ते बघा. मोरानं पिसारा फुलवला पण पाऊस पडतच नाही. त्यानंतर त्यासाठीचे ऑप्शन्स बघा. क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. तर या ठिकाणी हे जे वाक्य आहे की या वाक्यामध्ये पण हा जो आहे तो अधोरेखित केला गेलेला आहे आणि त्यांनी आपल्याला इथं असं सांगितलेलं आहे की हे जे पण आपण वापरतोय तर ह्या पणच्या तिथे आपण असं सांगणार आहोत की पण हा जो आपण वापरला आहे त्याचं अव्ययाचा प्रकार कुठला आहे. तर ह्याचं उत्तर येतं उभयान्वयी अव्यय. असं उभयान्वयी अव्यय पण हे जे आहे ते उभयान्वयी अव्यय आहे. नेमकं उभयान्वयी अव्यय काय असतं ते बघा. 2 किंवा त्याच्यापेक्षा अधिक वाक्य जेव्हा आपण जोडतो त्यांना आपण अविकारी शब्द असं म्हणतो. तर त्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं. उभय जे असतं तर उभयचा अर्थ काय होतो तर उभय म्हणजे 2 आणि अन्वय म्हणजे संबंध. तर हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. अन्वय म्हणजे काय तर अन्वय म्हणजे संबंध हा शब्दाचा अर्थ होतो. उभयान्वयी अव्यय ही 2 किंवा अधिक जी वाक्य असतात तर त्यांना ती जोडण्याचं काम करतात. एवढं तुम्ही इथे लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न काय आहे बघा. सामाजिक भल्यासाठी कृत्रिम उपाय विकसित करण्यासाठी समर्पित वधनांनी AI या भारताच्या पहिल्या संशोधन संस्थेचे डॅशमध्ये उद्घाटन केले गेले होते. त्यासाठीचे 4 ऑप्शन्स बघा. नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद. तर हे ठिकाणी 4 ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत. तर ह्या प्रश्नाचे उत्तर काय येते ते बघूयात. सामाजिक भल्यासाठी जे कृत्रिम बुद्धिमत्ता उपाय विकसित AI भारताच्या पहिल्या संशोधन संस्थेचे उद्घाटन मुंबई जे ठिकाण होतं तर त्या ठिकाणी झालेलं होतं. तर हे लक्षात घ्या. याचं उत्तर येतं मुंबई असं. तर हे लक्षात ठेवायचं आहे मुंबई. पुढचा प्रश्न बघूयात. मध्ये पुणे जिल्हा न्यायालयात प्रशासनाने कशासाठी ऑनलाईन सुविधा सुरू केली. त्यासाठीचे 4 ऑप्शन्स बघा. शुल्कांचे पेमेंट, शपथपत्र दाखल करणे, निकालाची प्रत जाहीर करणे, न्यायालयाच्या खटल्यांची स्थिती. तर या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर शुल्कांचं पेमेंट हे जे आहे तर हे या प्रश्नाचं त्या ठिकाणी उत्तर येतं. तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला असं वाटत असेल की हे करंट अफेअर्स तर मागचे आहेत की काय असं, पण बऱ्याच वेळा एक्झाममध्ये मागचे करंट अफेअर्स देखील विचारले जातात. तर त्या दृष्टिकोनातून हे करंट अफेअर्स देखील लक्षात ठेवा. पुढच्या क्वेश्चनकडे जातोय आपण. प्रश्न बघा काय आहे. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ मॉडल ॲक्झिलरी वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. तर सेंटेन्स काय आहे ते बघूयात. रोज इज ओव्हर 3/4 hours लेट ऑलरेडी. शी डॅश हॅव मिस द बस अगेन. अँड द ऑप्शन्स आर शूड, मस्ट, विल, कॅन. देर आर 4 ऑप्शन्स हिअर. ओके, सो या क्वेश्चनचा आन्सर काय येतं तर बऱ्याच जणांना याचा आन्सर येत असेल. प्रश्न जो आहे तो सोपा आहे. आपण हा जो
सेंटेन्स दिलेला आहे त्याचं मराठीत कन्वर्जन बघूया. रोज इज ओव्हर 3/4 हॅज लेट ऑलरेडी, शी डॅश डॅश हॅव मिस्ड द बस अगेन. सो लेट सी. तर या ठिकाणी गुलाबाला 3/4 तास उशीर झाला आहे, आधीच तिची बस पुन्हा चुकली असेल. तर असं या ठिकाणी याचा अर्थ होतो. तर याच्यामध्ये आपल्याला एक करेक्ट मॉडल ॲक्झिलरी वर्ब जे आहे त्या ठिकाणी याच्यामध्ये ठेवायचं आहे. तर बघा करेक्ट मॉडल ॲक्झिलरी वर्ब काय येतो, शूड, मस्ट, विल, कॅन याच्यापैकी. तर मस्ट हे जे आहे तर या ठिकाणी आपण यूज करतोय. शी मस्ट हॅव मिस्ड द बस अगेन. दॅट इज द ॲप्रोप्रिएट ऑप्शन सुटेबल हिअर. तर लक्षात ठेवा. आणि जर दुसरा काही मॉडल ॲक्झिलरी आहे शूड, विल, कॅन, तर त्याचा यूज कुठे होतो, काय होतो, तर त्याचाही थोडासा तुम्ही तिथे स्टडी करा. पुढच्या क्वेश्चनकडे जाणार आहोत. अधोरेखित शब्दाचे मूळ रूप शोधा. आजी नातवासाठी स्वेटर विणते. तर त्याच ठिकाणी जे 4 ऑप्शन्स आहेत, शिवणे, विणणे, जुळवणे, कळवणे. तर या प्रश्नाचं उत्तर काय येतं बघा. वाक्याचं जे मूळ रूप आहे तर हे या ठिकाणी शोधायला सांगितलं. त्याचं तर ते विणणे असं इथं काय लिहिलं त्यांनी, आजवी नातवासाठी स्वेटर विणते असं त्यांनी या ठिकाणी दिलं आहे. पण याचं उत्तर काय येतं, विणणे असं या ठिकाणी याचं उत्तर येतं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. चूज द ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशनल फ्रेज फॉर द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स काय आहे ते बघा. Although the partners were dash dash, they succeeded in paying our bill. Options are in debt, in debt, in depth, on debt. So हा जो प्रश्न आहे तर त्याचं जर हे जे सेंटेन्स आपण बघितलं तर याचं मराठीत जर आपण कन्वर्जन केलं तर ते मराठीत त्याचं ट्रान्सलेशन काय येतं बघा. तर यांना असं म्हणायचं आहे की जरी भागीदारी होते डॅश डॅश, ते आमचे बिल भरण्यात यशस्वी झाले. दे सक्सीड इन पेईंग अवर बिल असं त्यांचं म्हणणं आहे इथे. जरी ते भागीदार होते तरी ते आमचे बिल भरण्यामध्ये यशस्वी झाले. ओके. तर बघा आता इथं ऑप्शन्स पण दिलेले आहेत आपल्याला. इन डेप्ट, तर याचा मराठीत अर्थ काय होतो, कर्जात. इन डेप्ट कर्जामध्ये. पुढे काय म्हणले, इन डेप्ट तर विभागामध्ये. इन डेप्थ तर खोलवर, इन डेप्थ म्हटलंय. आणि ऑन डेप्ट मीन्स कर्जावर. तर इथं पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कर्जावर असं. ठीक आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येतं बघा. तर याचं उत्तर येतं ऑप्शन 1, इन डेप्ट म्हणजेच कर्जात. अल्दो द पार्टनर्स वेअर इन डेप्ट, दे सक्सिडेड इन पेईंग अवर बिल. ओके. तर बघा असे इंग्लिशचे जे क्वेश्चन्स येतात तर जेव्हा तुम्हाला एक ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशनल फ्रेज त्या ठिकाणी निवडायची असते किंवा इतर कोणताही इंग्लिशमध्ये क्वेश्चन येतो, जेव्हा तुम्हाला त्याचं म्हणजे आन्सर्स काढत असताना थोडंसं जर आपण त्याचं मराठीमध्ये त्याचं जर ट्रान्सलेशन केलं तर आपल्याला उत्तर काढताना ते इझी जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात. Which of the following options best combines the two given sentences? तर या ठिकाणी सेंटेन्स काय आहे ते बघू. I gave you some flowers. Where are they? Okay, this is the sentence. And त्यांनी आपल्याला क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स बेस्ट कंबाईन्स द टू गिवन सेंटेन्सेस. तर हे जे 2 सेंटेन्सेस आहे तर ते कंबाईन करण्यासाठी कोणतं ऑप्शन हे बेस्ट आहे आणि ते जे इक्वेशन ते जे सेंटेन्स आहे तर ते बरोबर ते कंबाईन होईल ॲज द फॉलो द रूल्स ऑफ ग्रामर्स. ओके. तो ह्याच्यामध्ये जे 4 ऑप्शन्स आहेत ते बघूयात. वेअर डिड यू कीप द फ्लावर्स दॅट आय गेव यू. वेअर आर द फ्लावर्स दॅट आय हॅव गिवन यू. वेअर आर द फ्लावर्स दॅट आय गेव यू. वेअर द फ्लावर्स दॅट आय गिवन यू. तर ह्याचे 4 ऑप्शन्स आहेत. तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर याच्या प्रश्नाचं उत्तर काय योग्य येतं तर ऑप्शन सी या ठिकाणी योग्य येतं.
ऑप्शन सी काय सांगितलं आहे बघा, वेअर आर द फ्लावर्स दॅट आय गिव्ह यू. तर प्रॉपर जी एक स्ट्रक्चर आहे किंवा जी रचना आहे आपल्या व्याकरणाची, तर ती या ठिकाणी बरोबर येते. आणि वरचं जर आपण सेंटेन्स बघितलं, त्यांनी कसं दिलं आहे आपल्याला, आय गिव्ह यू सम फ्लावर्स, वेअर आर दे. मी तुला काही फुले दिली, ती कोठे आहेत. ठीक आहे, तर हा जो आहे तर कंबाईन वाक्य व्यवस्थित कसं होणार याचं, तर वेअर आर द फ्लावर्स दॅट आय गिव्ह यू म्हणजे काय, तर ती फुले कुठे आहेत, ती फुले कुठे आहेत, दॅट आय गिव्ह यू, जी मी तुला दिली आहेत. पुढचा प्रश्न बघा, पुढील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा. 4 ऑप्शन्स आहेत. बागेत फुलपाखरे मुक्तपणे उडली, बागेत फुलपाखरे मुक्तत्वपणे उडालो, बागेत फुलपाखरे मुक्तपणे उडाले, बागेत फुलपाखरे मुक्तपणे उडाल्या. तर या ठिकाणी तुम्हाला असे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर याच्या ठिकाणी जर योग्य पर्याय आपण बघितला तर बागेत फुलपाखरे मुक्तपणे उडाली, तर ऑप्शन ए याचं उत्तर या ठिकाणी येतं. तर बघा, अशा प्रकारे मी तलाठीची क्वेश्चन्स आन्सरची सिरीज सुरू केलेली आहे. तर ही तुम्ही अशीच कंटिन्यू बघा, जेणेकरून तुम्हाला एक्झामसाठी ती उपयुक्त ठरेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्स फॉर वॉचिंग. तलाठीची ऑफलाईन बॅच ही 18 एप्रिल 2022 चालू करण्यात येणार आहे. तर या दिवशी आपली जी ऑफलाईन बॅच आहे तलाठी भरतीची ती चालू होणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे ते थोडक्यात बघा. प्रत्येक विषयाला वैयक्तिक मार्गदर्शन तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. त्यानंतर बघा, प्रत्येक विषयाच्या IMP नोट्स त्या ठिकाणी दिल्या जातील. त्यानंतर प्रत्येक विषयाला तज्ज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शन वर्ग तिथे तुम्हाला दिले जातील. लेखी परीक्षेसाठी परिपूर्ण तयारी करून त्या ठिकाणी घेतली जाईल. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक मार्गदर्शन त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. आणि स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या मान्यवरांचं मार्गदर्शन देखील तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जाईल. तुम्हाला जर ही बॅच हवी असेल आणि याच्यासाठी अतिरिक्त इन्फॉर्मेशन हवी असेल तर खाली जो एक नंबर दिला आहे अधिक माहितीसाठी संपर्क म्हणून, तर तो नंबर जो आहे तो खालच्या साईडला आहे आणि तो नोट डाऊन करून घ्या, 80 10 45 77 60. तसं जर तुम्हाला आमच्या ऑफिसला व्हिजिट करायची असेल तर त्याचा ॲड्रेस देखील आम्ही खालच्या साईडला दिलेला आहे, तर तुम्ही व्हिजिट देखील करू शकता. तर ज्या कोणत्या मुलांना तलाठी भरतीची बॅच जॉईन करायची त्यांनी लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा. 18 एप्रिल 2022 बॅच जी आहे ती सुरू होत आहे. धन्यवाद.